नमस्कार मित्रांनो, दिवे बंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। उद्या 19 फेब्रुवारी तारखेनुसार आपल्या शिवाजी महाराजांचा उद्या जन्मदिवस, त्याच्या आपल्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आपण हा आमचा नेपियरचा प्लॉट बघत आहात। हाच प्लॉट मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्येही दाखवला आहे। इथे पूर्ण मोठा नेपियर होता ज्याला आपण कापू शकलो नव्हतो। त्याच्या बाजूला मी यावर्षी आंब्याची झाडं लावणार होतो, पण काही कारणास्तव लावता आली नाही आणि आता माझा प्लॅनिंग बदलला आहे। त्यामुळे आता हा उरलेल्या साधारणतः 1 एकर जागेवरती पण नेपियर येणार आहे। इथे आंब्याची झाडं येणार होती, ती आता आपण समोर शिफ्ट केली आहे। तर आता आपण इथे पहिला पाऊस पडल्यानंतर नेपियर लावणार आहोत। तर तोपर्यंत जमीन बनवण्याचं काम सुरू आहे। आता आज आपण याला नांगरून ठेवतोय पूर्ण। मित्रांनो, उन्हाळ्यात जमिनीला ऊन हे द्यायलाच हवं। त्याला तुम्ही असं म्हणा की ऊन हे पीक मी उन्हाळ्यात घेतो। मी जंगलाला लागून आहे मित्रांनो। जंगलाला लागून असल्यामुळे माझ्या इथे तणांचा प्रादुर्भाव खूप होतो। जे आपण काँग्रेस गवत बघतो, मी दाखवतो तुम्हाला इथे काँग्रेस गवत। मी माझ्या शेतात कितीही तण निर्मूलन करायचा प्रयत्न करो, जंगलातनं ह्या काँग्रेस गवताच्या बिया उडत येतात। हे बघा, मी तुम्हाला दाखवतो। हे इकडे अजून हे बघा। तर जंगलातनं काँग्रेस बिया या उडत येतात आणि त्याच्यामुळे आपल्या इथे तणांचा फार प्रादुर्भाव होतो। तर त्याचं निर्मूलन करण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे उन्हाळ्यात जमीन नांगरून या ज्या तणांच्या बिया आहेत त्याला जळू द्यावं। आपण कंटिन्युअसली जर का आपल्या जमिनीमध्ये पीक ठेवलं तर त्या तणांच्या बियांना कंटिन्युअस पाणी मिळत राहील आणि ते वाढत राहील। तर ते निर्मूलन करण्याचा आपला खर्च वाढतो। आपणास ठाऊकच आहे, आम्ही कुठल्याही पद्धतीचा तणनाशक आमच्या शेतावरती मारत नाही। ते मारत नसल्यामुळे आम्हाला तण काढण्यासाठी बायांचाच उपयोग करावा लागतो। बाया येतात शेतात आणि त्या खुरपणी करतात आणि तण काढतात। तर ते होऊ नसेल द्यायचा खर्च, तर उन्हाळ्यात जमीन नांगरूनच तिला जपलं पाहिजे। मी माऊली कापसे यांचं विषमुक्त शेती हे यूट्यूब चॅनल फॉलो करतो। त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जे आहे ते तुमच्या जमिनीमध्ये नांगरून तिला दर 15 दिवस पहिल्यांदा नांगरायची, 1 महिना अशीच राहू द्यायची, मग त्याच्यावर रोटावेटर फिरवायचा। ते म्हणतात मोगडं मारायचं, पण आता मोगडं हा प्रकार शक्य होत नाही, कारण की या तरुण माझ्याकडे काम करणाऱ्या मंडळींना ते जमत नाही। तर मग काय करायचं, तर त्याच्यावरती दुसरा उपाय म्हणजे रोटावेटर चालवायचा। आणि त्याच्यानंतर दर 15 दिवसांनी म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्याला त्याच्यावरती कल्टिवेटर चालवायचं आहे। ते वाटल्यास वखर आपण आपल्या बैलांच्या सहाय्याने चालवू शकतो। एकदा रोटावेटर मारून झालं, ही ढेकळं फुटली की याच्यावरती आपले बैलसुद्धा सहज काम करतात। मित्रांनो, आपण बघू शकता मी 1 फुटापेक्षा जास्त खोल नांगरटी करत नाही आहे, कारण आपल्या जमिनीमध्ये खरे जे जीवजंतू आणि ऑर्गॅनिक कार्बन म्हणा, ऑर्गॅनिक नायट्रोजन म्हणा, ऑर्गॅनिक फॉस्फरस म्हणा, किंवा आपली सुपीक जमीन म्हणा, ही वरची 6-7 इंचच असते। तर ती आपल्याला डिस्टर्ब होऊ द्यायची नाही आहे। त्याच्यामुळे आपण ही जमीन नांगरून घेतो आहे। मी इथे नांगरण्यापूर्वी खत नाही टाकलं, जसं मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं। मी जी 3 एकर जागा साधारणतः जानेवारीच्या 20 तारखेलाच नांगरली होती, तिथे खत टाकलं होतं, इथे टाकलं नाही। याचं कारण मी ज्यावेळेला, कारण मला इथे संपूर्ण पीक घ्यायचं नाही आहे। इथे अशा पद्धतीचा नेपियर लागणार आहे जो 7 फुटावर असणार आहे। तर बाकी जमिनीत खत टाकून ते वाया घालवायचं नसल्यामुळे ज्यावेळेला मी इथे नेपियरच्या कांड्या लावील त्यावेळेला मी इथे घनजीवामृत
त्या कांडीसोबत टाकेल, म्हणजे त्या तिच्या ओळीमध्ये टाकेल. त्याने काय होईल की थोडी आपली खताची बचत देखील होईल आणि मेहनतसुद्धा कमी होईल. आज आपण याच नेपियरला आपल्याला दिसत असेल की स्प्रिंकलरनी पाणी देतोय बाजूला, आणि त्या स्प्रिंकलरनी पाणी देत असताना आपण आज ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम आणि ट्रायकोडर्मा या बायोमिक्सचा सुद्धा या पाण्या थ्रू देणार आहोत. आपण आता तिथे चाललो आहे. आम्ही स्प्रिंकलरनी पाणी देताना सुद्धा खत देण्यासाठी शेतामध्ये वेंचुरी लावलेली आहे. आपण स्प्रिंकलरनी कसं वेंचुरीनी पाणी देतो ते मी तुम्हाला आता दाखवायला नेत आहे. मित्रांनो, इथे माझे काही मोरिंग्याची झाडं होती, ती पूर्ण काढली, कारण मी आता हे नांगरत असल्यामुळे. तर तो बघा माणूस माझा ते मोरिंग्याची पानं गायींकडे घेऊन चालला आहे, गायींना खाऊ घालायला. काल मी आपल्या शेतामध्ये जे नवीन हार्वेस्टर येणार आहे नेपियर चारा कापायला, त्याचा व्हिडिओ टाकला होता. खूप लोकांनी तो बघितल्यानंतर मला फोन देखील केला. त्यांनी सांगितलं की त्या हार्वेस्टरनी आपल्या शेतात उभ्या असलेल्या पराठीच्या काड्या, तुरीच्या काड्या देखील बारीक करून आपण काढू शकतो. मला तर तो एकदम जॅकपॉट लागल्यासारखंच झालं, कारण की माझ्या आजूबाजूचे शेतकरी पराठी मोठ्या प्रमाणात घेतात आणि ती ते जाळून टाकतात. जर का तीच पराठी त्यांना मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये काढून दिली तर ते पराठीच्या काड्या ज्या आहेत त्या माझ्या होऊन जातील. आपल्या शेतामध्ये तज्ज्ञ लोक सांगतात की शेतीला लाकूड द्या, तर आपण त्या काड्या ॲज अ लाकूड म्हणून आपल्या शेतामध्ये टाकू. त्या टाकताना आपण त्याच काड्यांपैकी 10% काड्यांचा बायोचार बनवू. त्याने काय होईल की ॲटोमॅटिक बुरशी कंट्रोल होईल आणि स्थिर कार्बन आपल्या जमिनीला मिळेल. आपण बघत आहात छान सूर्यदेवतेच्या सानिध्यामध्ये असं वाटतं की जसं काही मोतीच आपण जमिनीमध्ये शिंपडत आहोत. एवढं सुंदर दृश्य दिसतंय ते. आमचे 12 नोझल लागतात मित्रांनो एका स्प्रिंकलर सेटवर, कारण 7.5 HP मोटर आहे आमची. आपण बघू शकता. अशा पद्धतीने इथे वेंचुरीची सेटिंग केली. तिच्यातूनच पाणी घेता यावं असं आपण एक तिथे ट्यूब दिलेली आहे. याच्यात पाणी येतं आहे. झालं ना? झालं झालं झालं. हां, हे आपण बघा, आपण 100 लिटर पाणी घेतलेलं आहे. हे बायोमिक्स जे आहे हे मी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नागपूर यांच्याकडनं आणलं आहे. 2 तारखेलाच बनलेलं आहे. सॉरी, दुसऱ्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात, म्हणजे याच महिन्यात बनलेलं आहे आणि 7व्या महिन्यापर्यंत वापरता येतं. आता हे पावडर याच्यात टाकतोय आपण. मित्रांनो, आम्ही आमच्या शेतामध्ये अजिबात केमिकल वापरत नाही. हो, पूर्ण. हे 1 किलोची पावडर 100 रुपयाला येते. साधारणतः 3 महिन्यातनं एकदा दिलं तरी आपलं काम होतं. 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो या प्रमाणात त्याचा रेशो आहे.
तर अशा पद्धतीने आता नेमकी आज आता इथे काडी नाही आहे त्याला ढवळायला, तर आपण जुन्या ड्रीपच्या ज्या नळ्या होत्या त्यानेच थोडं ढवळतो आहे. झालं करून द्या चालू. तर हे वेंचुरीच्या साह्याने आता बघा तुम्हाला दिसेल खालनं आपण त्याचा कॉक थोडा शिफ्ट करतो आहे. आता वेंचुरीतनं जाणं सुरू झालं. आपण बघू शकता तिथे थोडासा फोर्स कमी झाला. वेंचुरी चालू केली की थोडा फोर्स कमी होतो. मित्रांनो, या जीवाणूंचं काम काय, तर नेपियरला समजा त्यांच्या मुळाजवळ कुठे बुरशी होत असेल तर त्या बुरशीचं विघटन करण्यासाठी त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे, त्याच्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत, त्याच्यात पोटॅशियम जे आपल्या जमिनीमध्ये घट्ट झालेलं आहे त्याची उपलब्धता आपल्या नेपियर चाऱ्याला करून देण्यासाठीचे जीवाणू आहेत. तर असे जीवाणूंचं पूर्ण कंप्लीट मिश्रण हे आपल्या या बायोमिक्समध्ये आहे आणि 100 रुपये किलो आहे. तर 3 महिन्यातनं एकदा आपल्याला एकरी साधारणतः 200 रुपये खर्च येतो. तो आपण सहज करू शकतो आणि पूर्णपणे नैसर्गिक आहे. तुम्ही बघताय आता हे पूर्णपणे वेंचुरीच्या माध्यमातून आपण देतो आहे. इथे बाजूला आपली बरसीम लागलेली आहे, ती तुम्हाला बरसीम देखील दाखवतो. ही बरसीम पूर्णतः मायक्रो स्प्रिंकलरवर आपण घेतो. हे बघा मायक्रो स्प्रिंकलर इथे लागलेले आहेत आणि त्याच्या बाजूलाच लाल नेपियर आहे, तो बीट क्रॉस नेपियर त्याला म्हणतात. जसा आपला हा नेपियर मका, ऊस आणि बांबू याच्यासोबत क्रॉस केलेला आहे, तसाच तो नेपियर मका, ऊस, बांबू आणि बीट याच्यासोबत क्रॉस केलेला आहे. त्याच्यामुळे तो थोडा जास्तच गोड आहे. तर मित्रांनो, आपल्याला आमचं कार्य कसं वाटतं याबद्दल नक्कीच कॉमेंट करा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्याने काय होतं की जेवढे जास्त लाईक्स मिळतात तेवढं यूट्यूब हे आणखीन जास्त त्या व्हिडिओला लोकांच्या स्क्रोलिंग सेक्शनमध्ये दाखवतं, त्यामुळे त्यांनासुद्धा हे बघण्याचा आस्वाद घेता येतो. धन्यवाद.